पण बचपू एक प्रश्न विचारू तुम्हाला मी. तुमच्याबद्दल एरवी सगळ्यांच्या मनात एक आत्मीयता आहे, पण एका मुद्द्याबद्दल तुमच्याबद्दल नकारात्मक बोललं जातं. तुम्हाला ती बोच आहे का की तुम्ही गुवाहाटीला गेलात, ही तुमची चूक वाटते का कधी तुम्हाला? खरं तर नाही झाले पाहिजे होतं. माझी मानसिकता पण नव्हती. आमचा सवंगडी राजकुमार पहिले चालला गेला. नंतर फोन आले शिंदे साहेबाचं वगैरे. त्यांनी सगळं सांगितलं का अरे आपलं सरकार आता बनलं आणि मी मुख्यमंत्री झालं तर मग दिव्यांग मंत्रालय होईल, तुझी किती वर्षाची मागणी पूर्ण होणार. मी त्या ह्याच्यात आलो आहे. म्हणजे खरं तर मला ती वाटलं का ठीक आहे आपलं नाव बदलाम होईल, पण मंत्रालय तर भेटन ना. आणि ते मिळवलं तुम्ही? ते मिळलं. त्याच्यानं ते मिळालं मंत्रालय याची चर्चा होत नाही खरं तर. पण मी गुवाहाटी गेलो याची चर्चा होते. पण गुवाहाटी मागचा आमचा प्रवास एका मंत्रालयापर्यंत जात असेल तर आमच्या बदला मिले काय चाटाचं, काय करायचं? काय बोललाय तुम्ही. पण आज ही लढाई सुरू आहे तुमची, हा सत्ताधारी हे ते. तुमच्या दोघांशी चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचे चांगले मित्र आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब पण तुमचे खूप चांगले हे आहेत, तुमचं नातं आहे. आता ही जी न्यायाची लढाई तुम्ही लढताय, ह्या दोघांमुळे ही सोपी झाली आहे, तुमच्यासाठी सोपी वाटते? कसं आहे, राजकीय भावना ठेवल्या नाही तर सोपी आहे. राजकीय भावना ठेवून जर मी केलं किंवा त्यांनी केलं तर ते कठीणच आहे. पहिली गोष्ट तर मी राजकीय भावना ठेवून केलं नाही पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज केला होता का तुम्ही आम्हाला महत्त्व द्या नका देऊ, श्रेय द्या नका देऊ, पण मागण्या पूर्ण करा. मी मीटिंग लावायची गरज नाही, मग नको श्रेयाची लढाई. टेक्स्ट मेसेज करून पाठवला होता मी त्यांचा. त्यांच्यावर रिप्लाय नाही आला. पण माझं असं म्हणणं का काही गोष्टी हे आशीर्वादासाठी केल्या पाहिजे. आणि दिव्यांगाची लढाई आम्ही आशीर्वादासाठी करतो, राजकारणासाठी करत नाही आणि कधी करणार पण नाही. कारण सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी करत बसलो तर आशीर्वादासाठी काही गोष्टी ठेवावं लागेल ना, जे विचार देईल. तुमचं नातं कसं आहे बरं देवेंद्रजींसोबत? तुमचं नातं कसं? चांगलं आहे. म्हणजे काही मला तर माझं कोणासोबत मैत्री आहे, मला माहिती आहे तुमची मैत्री आहे चांगली. तर पण ते काही फार मी व्यक्तिगत कधी आपण मागत नाही. शिंदे साहेबाला आता मला तेव्हा आग्रह करता आला असतं, राज्यमंत्री होतो मी, मला किमान राज्यमंत्री तरी करा. उलट माझ्या पाळण्यामध्ये देवेंद्रीचा तेवढाच हात आहे. ते बिलकुल ताकदीनं भिडले होते मला पळायला. ठीक आहे. पण आज जी तुम्ही लढाई लढताय, ह्या लढाईमध्ये तुमच्या कुटुंबाची तुम्हाला खूप साथ आहे. पण पुढची ही लढाई लढत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात? थोडा एक काय आहे, आता तुम्ही सांगा, मी जर ही रायगडचं आंदोलन जातीसाठी केलं असतं तर मला वाटतं खूप लोक आले असते, तुमच्या लोकही भरपूर आले असते, पण खूप झळकले असते. आजच्या मीटिंग लाईव्ह राहिली असती. लाईव्ह म्हणजे आता काय होतं काय, मग कोण आतमध्ये गेलं, कोण. म्हणजे हा जो भाग आहे म्हणजे हा खूप महत्वाचा आहे. एका आंदोलनाला त्याला प्रसिद्धी किंवा त्याची माहिती, प्रसिद्धी म्हटलं लोकांपर्यंत जाण्यासाठी ताकद बळ देतं. काय होतं हे जसं म्हणतं ना पाण्याचा उष्णता होतं, मग त्याचं काय म्हणतं बरं हे होतं हवेत रूपांतर, मग ते काही पाणी पडतं. हा जो क्रम आहे ना, हा आंदोलनाचा असाच क्रम असतं का मी कशासाठी लढतो हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि माझी मागणी काय आहे ते लोकांपर्यंत जर गेली नाही तर त्या आंदोलनाला धार येत नाही. आम्ही किती काही जोरानं भांडलो, पण मीडिया म्हणा किंवा न्यूजपेपर म्हणा किंवा ते लोकांपर्यंत नेण्यास आम्ही अपयशी ठरलो तर आमच्या आंदोलनाची संख्याबळ ठरत नाही किंवा त्याची ताकद, त्याचा इम्पॅक्ट जो सरकारवर दबाव निर्माण. आता आम्हाला फोन करून सांगावं लागलं की बाबा आमची उद्या मीटिंग आहे, थोडं दाखवा तुमच्या मीटिंगला त्याला. म्हणजे ही जे दुर्दैवी गोष्ट आहे, प्रसारमाध्यम म्हणा, समाजमन म्हणा, समाजमनही आम्ही पाहतो का कसं आहे, आंदोलनातून आम्ही फक्त मागण्या पूर्ण करत नाही, आम्ही सन्मान देतो आहे. त्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आहे त्या दिव्यांगाचं की हाँ ये लढणे वाला है, ये लढणे वाला है और इसको तुम ऐसे ऐसे मत देखो. याचा अधिकार आहे, याचा अधिकार आहे आणि याचं अस्तित्व मजबूत करतोय. म्हणजे आमच्या दिव्यांगाच्या आंदोलनामुळे तुम्हाला असं वाटतं 6,000 रुपये महिना भेटन, एवढंच थोडं बळ भेटलं? विचारा दिव्यांगाला का बच्चू कडूच्या आंदोलनाला दिव्यांगाला काय बळ भेटलं हे विचारा. नक्की विचारेन.
पण मला आज ही मुलाखत संपवताना एक सांगायचं आहे. तुमच्यासारखे कितीतरी असे तरुण असतील, म्हणजे त्याच्यापैकी मी पण होतो कधी काळी, समजा की आपल्याला काहीतरी करायचं आहे, मग राजकारणात, समाजकारणात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन ती धडपडतायत मुलं, काहीतरी करतायत, कार्यकर्ता म्हणून असतील, कुठे वेगवेगळ्या क्षेत्रात, त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मला असं वाटतं का पहिल्या डोक्यात सेवाभाव ठेवली पाहिजे, प्रचंड सेवा असली पाहिजे, राष्ट्रसेवा असली पाहिजे. धर्मसेवा असू दे, जातीची असू दे, समाजाची असू दे, गावाची असू दे किंवा भाषेची असू दे, पण ते राष्ट्रसेवेपेक्षा वरते नसावी. राष्ट्रसेवा ही आमची अंतिम सेवा असली पाहिजे. मग राष्ट्रसेवेत आम्ही काय केलं म्हणजे राष्ट्रसेवा घडेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. दुःखी असणारा शेतकरी असेल, त्याची लूट असणारा शेतकरी असेल, दुःखी असणारा दिव्यांग असेल. मी गणपती उत्सव करत असेल तरी त्याच्यात मी 2 अनाथांना दत्तक घेऊ शकतो का? दुर्गादेवी करत असेल तर 2 विधवा भगिनींना मी दत्तक घेतो का? जिवंत मूर्तीच्या दुर्गादेवीत पाहताना आम्ही जिवंत दुर्गादेवीच्या आमच्या भगिनी आहे, त्याच्या आयुष्यात आम्ही काही वाटेकरी होऊ शकतो का? आखरी या सगळ्या गोष्टीकडे पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज जी अवस्था आहे ही जातीय विषमता मुळात संपलेली आहे, ती नाहीच आहे. आर्थिक विषमतेचं एक नवीन भूत येत आहे. ती आर्थिक विषमता म्हणजे काल जे डिलिव्हरीत पुण्यातली ही आर्थिक विषमतेचं कारण आहे. शैक्षणिक विषमता आली, आरोग्याच्या सेवेची विषमता आली, भावाची म्हणजे तुम्ही सांगा, मी डाळ करतो म्हणजे मी तूर घेतली आणि डाळ केली तर उद्योगपतीच्या हाती गेल्याबरोबर तिचे भाव असे जातात. आणि मी पिकवतो, शेतकरी विकतो तर त्याचे भाव खाली पडलेले असतात. या विषमतेच्या विरोधात लढणारी युवकांची गरज आहे. धार्मिक लढाईमध्ये तुम्हाला खूप व्यवस्थित वाटेल, भगवा दुपट्टा, हिरवा निळा, मी धर्मवीर, पण याच्यामध्ये तुम्हाला मारावं लागेल, कोणाच्या विरोधात बोलावं लागेल. पण सेवावीर व्हायला किंवा राष्ट्रवीर व्हायला धमक लागतं. कारण वाचवायला कठीण आहे, मारणं सोपं आहे. एक पतीसुद्धा एका बायकोला शेणात पेटून देतं, पण जे पेटलेल्या महिलेला वाचवासाठी आयुष्य चाललं जातं, पण वाचवणं कठीण जातं. म्हणून मला वाटते मारणारे वीर होण्यापेक्षा जिवंत म्हणजे वाचवणारे वीर व्हा, ह्याच अपेक्षा युवकांकडून. जर आम्ही ते म्हणत असतो, माझा कार्यक्रम मोदीजीनं राबवला, त्यांनी घेतला. मी 20 वर्षा अगोदर हर घर तिरंगा, मस्जिदीवर तिरंगा, मंदिरावर तिरंगा, बुद्धीवर तिरंगा फडकवला होता. मस्जिदीवर तिरंगा फडकवला मी. माझं अभियान होतं ते, जशी मनवता ईद दिवाळी त्यापेक्षाही चांगली करा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. तर या अँगलनं मला वाटते करत राहिलं तर याच्यात खूप समाधान आहे. पद इथं दुय्यम आहे, पण जो सन्मान भेटतो ना लोकांचा हा प्रथम आहे. आता पदासाठी लढायचं असन, करायचं असन तर मग अनेक झेंडे घेऊन लढता येतं, पण सन्मानासाठी मात्र सेवा घेऊनच लढावं लागेल. क्या बात आहे. फक्त एक प्रश्न राहिला, मला मुलाखत इथंच थांबवायची आहे, पण एक प्रश्न राहिला. भाजप भल्याभल्यांना ऑफर देतं, तुम्हाला कधी काय ऑफर दिली पक्षात येण्याबद्दल? मला कसं घेणार आहे, मी मुळातच बंडखोर ना. बंडखोर वृत्तीला कोणी पक्षात घेऊन पाहतं का? त्यांना माहिती आहे हा त्रासदायकच आहे कुठेही राहिला तरी. आणि आपलं सरकार आपल्याला पडवेल जाऊन अधिकार. आता हे विधान परिषद होती, मला आग्रह धरत होते, मी म्हटलं तर दिली असती कदाचित, पण मला ते नाही, मला नाही वाच. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या आधारावर कुठलंही पद आयुष्यात म्हणजे माझी आहे मजबूती तरच. नक्कीच माझी गरज त्यांना आणि त्या गरजेतून मी घेईन, पण माझ्या गरजेपोटी नाही, ते शक्य नाही. आम्ही तसं राहू. आमदारकी हा बच्चू कडूसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. बच्चू कडू आमदारकीपेक्षा 10 पटीनं मोठं नाव आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद बच्चू भाऊ. धन्यवाद. खरं तर तुम्ही जे लढताय त्या लढाईमध्ये माध्यम म्हणून आमचा खारीचा वाटा किमान तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यापुरता तरी असावा, हाच या पॉडकास्टमधला, या मुलाखतीमागचा उद्देश होता. सगळंच राजकारणात दलदलीत आहे आणि या दलदलीत काहीच चांगलं नाही आहे असं नाही आहे. इथं सुद्धा
आज ही व्यवस्था बदलण्यासाठी अनेक माणसं आपल्या आयुष्याची होळी करून घेत आहेत आणि दीपस्तंभ म्हणून इतरांसाठी उभे आहेत, हे सांगण्याचा हा उद्देश होता. आज या मुलाखतीसाठी आपण वेळात वेळ काढलात, खूप काही गोष्टी पहिल्यांदा सांगितल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. ठीक ठीक, धन्यवाद. आपले पण आभार. थँक्यू.